बघू. हा छान आहे. दुसरा दाखव आता. आपण घराच्या दारात टाकायला. हा रेड कलरचा बॉक्स. हा हा. काय घेतलं आपण फायनल? पिंक कलर. ठेव गाडीवर. नमस्कार मंडळी, मी तुमची लाडकी अभिनेत्री दीपाली भाले. तर आज मी आपलं औरंगापुरा मार्केट जे आहे त्या मार्केटमध्ये खरेदी करायला आलेली होती आणि मी ही खरेदी आपल्या बोलेशंकर चंद्रमौली बाबांच्या मंदिरामध्ये ठेवण्यासाठी करत होते. तर ह्या गोष्टी मी खरेदी करण्यासाठी आपल्या औरंगापुरा मार्केटमध्ये मी आलेली होते. तर तुम्हाला दिसत असेल की मी आसन बघत होते. मला बऱ्याच काही गोष्टी घ्यायच्या होत्या, बऱ्याच काही गोष्टी मला मिळाल्या नाही आणि ज्या काही गोष्टी हव्या होत्या त्या गोष्टी मला इथे मिळालेल्या होत्या. तर मी इथून मी आसन घेतलं होतं आणि स्टार्टिंगला तुम्ही जे बघितलं होतं तिथून मी पायपुसण्या घेतलेल्या होत्या. आणि इथं पुढे तुम्ही बघू शकता रवी एका शॉपमध्ये गेला होता. मी जिथे आसन घेत होते त्याच्यासमोरच एक शॉप होती. त्या शॉपमध्ये रवी गेलेला होता आणि तिथून तो दुसरंच जे काय आम्हाला वेगळं सामान घ्यायचं होतं ते सामान तो तिथून तो घेत होता. तर तुम्हाला तेही सामान म्हणजे दाखवते, बघा तुम्ही पुढे. 6 पीस घेतलेले एक आसन आहे, आसन. दुसरं पायपुसणी. पिक्चर. चंदनवाला घ्या, चंदनवाला. चंदन वाले किती काय कितनेच आहे ते? 25 का? 25 किती आहे त्याच्यामध्ये बघू एकदा. दाखवा ना ते. 25चं आहे हे. चंदनच घ्यायचे ना? हा, अगरबत्ती ब्लॅक वाला 60 रुपये का? कोणतं चंदन काय क्या हो? धूप आणि अगरबत्ती आम्ही इथून घेतलेली होती आणि बाकीचं सामान तर ऑलरेडी घेतलेलं होतं. आता आम्ही इथून सगळी खरेदी करून निघालेलो. तुम्हाला दिसत असेल आम्ही गाडीवर आहे. तर आता आम्ही निघालेलो डायरेक्ट महादेव टेम्पलला. तर हे टेम्पल आहे वेरूळ अजिंठा साईडला. तुम्ही तिथे गेलेला व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे, बघा. रस्त्याने जाताना इथे आम्हाला पिक्चर टाकी दिसली होती. आपली ही औरंगापुरा म्हणजेच रंगार गल्ली इथली पिक्चर टाकी आहे. लोकेशन बघून तर तुम्हाला कळालंच असेल. तर आमचं इथं डिस्कशन्स चालू होतं की बाबा कुठला मूवी आलेला होता किंवा येऊन गेलेला होता. तर हा ऑक्टोबरमध्ये आलेला होता. आमचा प्लॅन चालू होता बघायला जायचा. हेच आम्ही ते बघून बोलत होतो. आम्ही मंदिराजवळ पोहोचलेलोच होतो. मंदिराला जाण्यासाठी वर जावं लागतं. तर वरती जाण्याच्या अगोदरच आम्ही दोघं एका हॉटेलवर थांबलेलो. कारण मंदिरात आम्हा दोघांना पूजा करायचं म्हटलं तर आम्हाला फार टाईम लागतो. त्यामुळे आम्ही इथून पार्सल जेवण घेतलं होतं. डाळ तडका आणि तंदुरी वरतीच जेवण करण्यासाठी आम्ही हे घेतलेलं होतं. आमची पूजा वगैरे झाल्याच्यानंतर आम्ही तिथे जेवण करतो नेहमी. तर मग आम्ही असा विचार केला की चला बाबा पूजा झाल्यानंतर आपण वरतीच जेवण करूयात बसून. म्हणून आम्ही इथे पार्सल घ्यायला थांबलेलो होतो आणि इथून पार्सल घेतलं आणि त्यानंतर आम्ही पुन्हा महादेव मंदिराला जायला निघालो. आणि तुम्हाला मी वरती जाताना सुद्धा व्हिडिओ केलेला आहे, तो सुद्धा दाखवते की आम्ही कशाप्रकारे वरती गेलेलो. तर तुम्हाला दाखवते. मंडळी फायनली आम्ही मंदिरात पोहोचलेले आहोत. तर इथून पुढे आता आमच्या पूजेला स्टार्ट होणार आहे. तर तुम्ही पुढे बघू शकता.
तर मंडळी, आम्ही दुपारच्या वेळेला इथं आलेलो होतो कारण मॉर्निंगला आम्हाला वेळ भेटला नव्हता. आता स्कूलचा टाईम सुरू झालेला आहे, जसं की गॅदरिंगसाठी आम्ही डान्स कोरिओग्राफीसाठी म्हणजे शिकवण्यासाठी जातो. तर तिथे आम्ही स्कूलमध्ये काही जाऊन आलो, त्यामुळे आम्हाला फार टाईम झाला. आणि इथे बघा आम्हाला 1 ते 1:30 वाजलेला होता. सोडताय का? लगेच कुठे सोडताय? हे इथलं सामान काढा ना पहिले. बाहेरच्या पायपुसनं टाकून घेऊया पहिले, मग नंतर ते मध्ये ठेवूयात, है ना. स्टँड असतं तर लावलं असतं मस्त आपण कुठेतरी शूट, आहे ना. कोणाला? मोबाईल लावला असता ना कुठेतरी मस्त. वाव, सो ब्यूटीफुल नंदी, मेरे छोटा छोटा नंदी, किती क्यूट दिख रहा है बाबा. वाव, किती छान पूजा केली आहे ना. बघूया ना. म्हणजे आपल्या बाहेर आंबा आणायची गरज नाही. आम्ही दोघंही मंदिरात आलेलो. मंदिरामध्ये पाण्याचे जे पितळाचे लोटे आहेत ते होते. तर इथे महादेवाला जल वाहण्यासाठी आम्ही इथे जल वाहण्यासाठी लोटा लागतोच. तर मी तो रवीकडे दिलेला होता आणि तो पाणी आणायला गेलेला होता, म्हणजे जल आणायला गेलेला होता. आणि ते जल आम्ही महादेवाला अर्पित करणार होतो, त्यासाठी ते पाणी आणायला तो गेलेला होता. तर त्याचप्रकारे तुम्ही बघू शकता महादेवाच्या मंदिरामधून मी मस्त पिंड दाखवत तुम्हाला बाहेर आलेले आहे. मंदिरही तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. आणि मी खूप लांबून महादेवाच्या पिंडावरती थोडंसं ब्राईटनेस करून मी महादेवाची पिंड तुम्हाला दाखवलेली आहे. तर बघा बाहेरनं असं दिसतं, खूप म्हणजे छान क्यूट इकडचं रम्य वातावरण आहे. मंदिरसुद्धा इतकं क्यूट दिसतं ना की ते खूप छान असं मन लागतं. आणि इथे तुम्ही बघू शकता रवीला मी इकडे पाणी आणायला पाठवलेलं होतं, तर तो बघा कसं खडे टोचत होते म्हणून चालायला लागलेला होता. तेरे नाम हमने किया है जीवन अपना सारा सनम हो, जीवन अपना सारा सनम. नको तिकडे जास्त नको, नंदीलाच व्यवस्थित घाला ना पाणी. जल आणल्याच्या नंतर जल इथे नंदीला वाहत होता रवी. आणि थोडंसंच जल वाहिल्याच्या नंतर इकडे महादेव टेम्पल मंदिरामध्ये आम्ही यासाठी आलेलो. सोमवारच्या दिवशी मी येऊ शकले नव्हते आणि सोमवारच्या दिवशी खरंच माझ्यासोबत एक खूप दुःखद कहाणी झाली होती, घटना घडली होती. पण ती मी कोणाला सांगणार नाही आणि सांगू शकतसुद्धा नाही, एवढं दुःख मला झालेलं होतं. तर त्या दिवशी सोमवारच्या दिवशी मी माझ्या मनात असंच थिंक केलेलं होतं की बाबा चला सोमवारच्या दिवशी आपण महादेव टेम्पल मंदिरात जाऊन 2 पाय पुसण्या आणि जे आसन असतात बसायचे ते, माचीस बॉक्स, म्हणजे असं जे काही आपल्या मंदिरामध्ये सामान लागतं ते ठेवायची माझी जस्ट इच्छा होती. तर काही प्रॉब्लेममुळे मी सोमवारच्या दिवशी मंदिरामध्ये येऊ शकले नव्हते. त्यामुळे मी आज म्हणजेच मंगळवार, कालचा दिवस सोमवार गेलेला, आजचा दिवस आहे मंगळवार, आज तारीख आहे 4 नोव्हेंबर. तर मी आज इथे मंदिरात आलेली. रवीने एक पायपुसणी ठेवली आणि माझ्या हाताने एक पायपुसणी मी मंदिराच्या समोर ठेवलेली. मंदिराच्या समोरची जी पायपुसणी होती ती बऱ्याच दिवसापूर्वी ठेवलेली होती, ती खूप खराब झालेली होती आणि त्याच्यामध्ये खूप माती वगैरे ते साठलेली होती. त्यानंतर मला ते चांगलं वाटलं नाही, कारण नवीन पायपुसणी टाकायची म्हटलं तर स्वच्छ जागा पाहिजेच असं म्हणून मग मी रवीला म्हटलं ही पायपुसणी तुझ्या हातामध्ये ठेव, तोपर्यंत मी झाडून काढते. त्यानंतर मी इथलं स्वच्छ झाडून काढायला लागले. झाडून काढल्याच्यानंतर बघा किती धूळ निघालेली होती, खूप घाण झालेलं होतं तिथं. त्यामुळे थोडंसं मी स्वच्छ झाडून वगैरे काढलं इथलं. आणि झाडून काढल्याच्यानंतरच मी तिथे पायपुसणी ठेवलेली होती, कारण माझे महादेव भोलेशंकर जे आहेत, चंद्रमौली बाबा जे आहेत, मी त्यांना इतकं मानते ना की मी त्यांची खूप मोठी भक्त आहे मी त्यांची. तर मी त्यांची खूप भक्ती करते आणि मला त्यांच्या दरवाजामध्ये म्हणजे असं काही घाण असावं किंवा स्वच्छ नाही दिसलं पाहिजे असं काही मला बिलकुल आवडत नाही. त्यामुळे मी स्वच्छ जागा करूनच मी माझी पायपुसणी माझ्या हाताने तिथे ठेवलेली होती. आणि नंतर मी पायपुसणी ठेवत होते तेव्हा खरंच इतकं मनातून असं वाटत होतं की माझ्या भोलेशंकरचे पाय इथे आत्ता ह्या पायपुसणीवर आले पाहिजे आणि मी त्यांच्या पाया पडले पाहिजे असं मला माझ्या मनामध्ये वाटत होतं. तर खरंच मला तसंच फील झालं आणि मी त्यांच्या पाया पडून पायपुसणी ठेवून बाजूला आले. त्यानंतर तुम्ही बघू शकता मंदिरामध्ये किती छान वाटत होतं, किती सुंदर पूजा केलेली होती मंदिरात. आता इथे तुम्ही पुढे बघू शकता जे काही सामान मी आणलं होतं मंदिरामध्ये अर्पण करण्यासाठी, ठेवण्यासाठी, जसे की धूप आणलेली होती, अगरबत्ती आणलेली होती आणि त्यानंतर मी माचीसचा एक बॉक्ससुद्धा आणलेला होता
म्हणजेच मी इथे सगळं हे ठेवण्यासाठी आणलं होतं. आणि मी काही दिवसापूर्वी असंच मनामध्ये बोलले होते की नाही यार मला हे सगळ्या वस्तू तिथे ठेवायच्या आहेत. मी असं जस्ट महादेवाला म्हणजे मी मन्नत मागितली होती की बाबा माझं असं असं काही झालं तर मी ह्या गोष्टी करेल. ह्या गोष्टी आपल्यासाठी काही जास्त महागड्या नाही आहेत आणि जास्त काही मोठं नाही आहे, पण तरीही माझी छोटीशी एक इच्छा होती ती मी आज पूर्ण केली. ही सोमवारच्या दिवशी मला पूर्ण करायची होती, पण माझ्या सोमवारच्या दिवशी इच्छा ही पूर्ण करण्यात आली नाही. त्यामुळे मी मंगळवारी येऊन हे सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या होत्या. तर तुम्ही बघू शकता मी इथे आसन पण आणले होते बसण्यासाठी. तर बघा आसन किती छान, किती क्यूट, किती सुंदर सुंदर कलरचे मी आणलेले होते. मी इथे मंदिरात ठेवण्यासाठी का आणेना, जसं आपण घरच्यांसाठी आणतो ना तसं मी कलर चॉईस करून हे आसन घेतलेले होते आणि खरंच मलासुद्धा खूप आवडले होते. तर हे आसन आणि हे 4-5 वस्तू ह्या ज्या काय आहेत त्या सगळ्या मी महादेवाच्या टेम्पलमध्ये ठेवलं होतं. तर आता तुम्ही इथून बघू शकता मी हे सामान मंदिरात घेऊन चालले होते. आणि कधीही मंदिरात जाताना जसं माझं आणि रवीचं म्हणजे आम्ही जसं कपलच्या याच्यामधून वाईफ हजबंडचं जसं आमचं नातं झालं तसं आम्ही मंदिरात जाताना आजपर्यंत कधीच आम्ही दोघांनी वेगवेगळा पाऊल टाकलेला नाही आहे, कधीही नाही. तर आम्ही प्रत्येक वेळा जसं करतो तसंच इथे उजवा पाय टाकून आम्ही आतमध्ये गेलो होतो. आणि इथे असं झालं की मी जेव्हा व्हिडिओ करत होते तेव्हा खूप म्हणजे आमचे पाय वगैरे काही दिसले नव्हते, त्यामुळे मी रिटर्न व्हिडिओ बनवला होता. तर तुम्ही आता इथे बघू शकता की आमच्या दोघांचे सोबतच पाय मध्ये टाकून आम्ही दोघांनी महादेवांचं भोले शंकरनाथांचं दर्शन आम्ही इथे घ्यायला मध्ये आलेलो होतो. तर तुम्ही बघू शकता आम्ही आतमध्ये आता आलेलो आहोत. तर आता आतमध्ये आल्याच्यानंतर आमची इथे पूजा चालू होणार आहे. तर आता हे जे नवीन मी आसन आणलेले होते इथे ठेवण्यासाठी त्यातले 2 आसन आमच्या दोघांसाठी मी काढले होते. एक आसन रवीसाठी त्यांनी काढलं होतं बसायला आणि एक आसन माझ्यासाठी काढलं होतं. आणि बाकीचे जे आसन आहेत ते त्यांनी साईडला ठेवून दिलेले होते. आणि बाकीचं जे सामान मी आणलं होतं ते सामान त्यातलंच आम्ही एक सामान आम्ही दोघांनी अगोदर त्यांचं दर्शन केलं, त्यांची पूजा केली त्या सामानासोबत. आणि मग नंतर मी ते सगळं सामान तिथेच ठेवून पूजा पूर्ण खतम करून मग बाहेर निघाले होते. त्यानंतर आम्ही दोघंजण जेवायलासुद्धा बसलेलो होतो. जेवण वगैरे करून मग आम्ही इथून घरी जाण्यासाठी निघालेलो होतो. तर अशा प्रकारे मी माझी इच्छा पूर्ण केली होती मंगळवारच्या दिवशी. तुम्हाला सांगते आपण कोणतीही मन्नत, कोणत्याही वारी, कोणत्याही तारखेला जरी मागितली ना आणि कुठल्याही कारणांमुळे जर आपण ती नाही करू शकलो तर असं नाही की बाबा आपण त्याच वेळेला करायला हवं होतं आणि मी केलं नाही असं न म्हणता आपण कुठल्याही वेळेला ती मन्नत आपली पूर्ण करू शकतो. तर तुम्हाला जर हे खूप आणि खूप चांगलं वाटलं असेल ना तर प्लीज माझ्या ह्या ब्लॉगला नक्की लाईक, कमेंट, शेअर करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तर माझ्या चॅनलचं नाव आहे दीपाली रवी कपल ब्लॉग्स. तर तुम्ही प्लीज ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि केलेलं नसेल तर आत्ताच्या आत्ताच करा. आणि हा व्हिडिओ पूर्ण वॉच करण्यासाठी थँक्यू.